नमस्कार. हात टू हात या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पावसाळा म्हटला म्हणजे गिर्यारोहकांसाठी पर्वणीचा काळ असतो. याच काळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गिर्यारोहक आपापल्या मित्रमैत्रिणींसह भटकंतीचा आणि गिर्यारोहणाचा मनमुराद आनंद लुटत असतात. गिर्यारोहण हा प्रकार आपल्याकडे साहसी क्रीडा प्रकार म्हणून रुजला. त्याला जी काही मोजकी नावं कारणीभूत होती त्यातलं सर्वात आघाडीचं नाव होतं ते म्हणजे गिर्यारोहक आणि मार्गदर्शक ऋषिकेश यादव यांचं. आज आपण त्यांनाच आमंत्रित केलंय. स्वागत करूया गिर्यारोहक आणि मार्गदर्शक ऋषिकेश यादव. ऋषिकेश यादव गेले 40 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भटकंती करतायत आणि गेले 30 वर्ष यंग झिंगारो या आपल्या संस्थेमार्फत गिर्यारोहणाची आवड लागावी, त्याचं शास्त्रोक्त शिक्षण द्यावं याच्याकरता प्रयत्न करतायत. 15व्या गिरी मित्र संमेलनामध्ये त्यांना जीवन गौरव पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. याचं एक अत्यंत महत्वाचं कारण 30 वर्षाची 40 वर्षाची गिर्यारोहणाची कारकीर्द नव्हे तर त्याहीपेक्षा सुद्धा एव्हरेस्ट या जगातल्या सर्वात उंच अशा शिखरावरची पहिली नागरी मोहीम यशस्वी करण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. गिर्यारोहणाचा 40 वर्षाचा अनुभव असलेल्या ऋषिकेश यादव यांच्याकडून आजच्या तरुण गिरीप्रेमींना आणि गिर्यारोहण प्रेमींना शिकण्यासारखं जाणण्यासारखं पुष्कळ काही आहे. पुन्हा एकदा स्वागत ऋषिकेशजी आपलं. ऋषिकेशजी, तुम्ही जेव्हा 40 वर्षापूर्वी गिर्यारोहणाला सुरुवात केलीत तेव्हा आत्ताच्या काळात अशा कुठल्या सुविधा त्या काळात निश्चितच नव्हत्या. आपण जो पहिला ट्रेक केलात त्या पहिल्या ट्रेकच्या आज काय आठवणी आहेत? सुरुवातीला मी पहिला जो कॉलेजमध्ये असताना ट्रेक केला होता. गरवारे कॉलेज पुण्याला होतो आणि सिंहगडला गेलो होतो. तो पहिला ट्रेक. आणि त्याच्यापूर्वी इच्छा असायची जायची पण शक्य नसायचं. शाळेचं आणि आर्थिक बाजू अशी हे नव्हती चांगली. त्यामुळे सिंहगड एकतर तानाजींमुळे प्रसिद्ध झालेला आणि महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला किल्ला आणि एक वेगळंच एक भारावलेलं वातावरण त्यावेळी होतं. म्हणजे सिंहगडावर पहिल्यांदा पाऊल पडलं आणि त्यानंतर तुमची पावलं पुढे पुढे चालत गेली आणि त्यातून महाराष्ट्रातले अनेक गडकोट किल्ले असतील किंवा त्याहीपेक्षा अनेक सह्याद्रीची शिखरं असतील. इतकंच काय तर पुढे तुमच्या आयुष्यात तुम्हाला हिमालय सुद्धा साथ घालेल असं तेव्हा पहिल्यांदा कधी वाटलं होतं? नाही, अजिबात नाही. कधीच वाटलं नाही की एव्हरेस्टवर जाऊ शकेल, हिमालयात जाऊ शकेल की एवढं वाटतं. पण एव्हरेस्ट डोक्याच्या विचाराच्या पलीकडे होतं सगळं त्यावेळेस. नंतर हळूहळू जसं गिर्यारोहण होत गेलं वाढत तेव्हा मग ते स्वप्न पडायला लागली. 40 ते 42 वर्षापूर्वी तुम्ही सिंहगडाला जेव्हा पहिल्यांदा गिर्यारोहणाला सुरुवात केली नंतरचा आत्तापर्यंत 2000 पर्यंतचा काळ जर आपण पाहिला तर गिर्यारोहणाला आज अत्यावश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी त्या काळी उपलब्ध नव्हत्या. साधे मोबाईल नव्हते, चांगल्या प्रकारच्या टॉर्च उपलब्ध नव्हत्या, चांगले बूट नसायचे, चांगल्या प्रकारचे खिळे उपलब्ध नसायचे. म्हणजे एक प्रकारे साधनांची कमतरता, अपुरी साधनं या सगळ्यातच आपण हा प्रवास चालू केलात. त्या काळात पहिल्यांदा जेव्हा आपण अशा प्रकारचे ट्रेक्स अरेंज केलेत तेव्हा काय अडचणी आल्या? त्यावेळेस अडचण यायची की किल्ला कुठे आहे आणि त्याला जायचं कसं. एकतर गोनी दांडेकरांचं पुस्तक होतं, नंतर हरीश कपाड्याने एक लिहिलेलं पुस्तक होतं आणि ह्यामुळेच ते किल्ल्याची भूगोल कुठे आहे काय हे थोडंसं माहीत व्हायचं. पण तो असं अगदी डिटेल असं फारसं माहीत नसायचं. त्यामुळे आधी पहिलं कोणतरी जाऊन आलंय का त्याच्याकडनं माहिती मिळवा किंवा त्या गावातलं कोणतरी आजूबाजूच्या शहरातला आहे का त्याच्याकडनं माहिती मिळवा. मग ते किल्ल्याला जाताना मग ते गावकऱ्याला कोणातरी विचारत जा. किल्ल्यावर गेल्यानंतर काय काय बघायला मिळेल याची फारशी माहिती नसायची. म्हणजे तुटपुंजी माहिती, किल्ले कुठे आहेत आणि एका किल्ल्यावर दुसऱ्या किल्ल्यावर जाता येतं हेच अपूर्व असायचं. म्हणजे सिंहगडावरनं राजगडला जाता येतं हे ध्यानीमध्येच नव्हतं. म्हणजे ते मागची वाट आहे, कल्याण दरवाजाच्या बाजूला उतरता येतं, मग तिकडनं मग वेगवेगळ्या डोंगर रांगांमधनं जाता येईल, तिथे वाट असतील का नसतील अशी जी शंका असायची. त्यातनं मग ते एक ओढ निर्माण झाली. नाही मग महाराजांच्या काळात असं होतं पूर्वी की राजगडावरनं तोरण्याला जाता येतं, तोरण्यावरनं लिंगाण्याला जाता येतं, तिकडनं रायगड मागच्या वाटेने गाठता येतं. हे जेव्हा कळायला लागलं मग ते एक विशालता सह्याद्रीची, त्याची शृंखला किल्ल्यांची आणि मग त्यातनं स्काय लिमिट जी आहे वाढायला लागलं आमचं हळूहळू. म्हणजे नुसतंच एका किल्ल्यावर जाऊन येण्याच्यापेक्षा एका किल्ल्यावर दुसऱ्यावर कसं जाता येतं. मग असं आम्ही सगळा सह्याद्री धुंडाळ वेगवेगळ्या किल्ल्यांवर जायला लागलो आणि मग ते हळूहळू अनुभव गोळायला लागला, महाराजांचा इतिहास कळायला लागला. या सगळ्या गिर्यारोहणाच्या प्रवासात म्हणजे अनेक किल्ले आपण पाहिले, त्याची भटकंती केलीत. यात इतिहास किती गवसला आणि भूगोल किती समजला? इतिहास बराच वाचलेला होता, ऐकून माहीत होता.
त्यामुळे इतिहासाचं भूगोलाशी नातं जोडण्याचं हे ट्रेकिंगमुळे शक्य झालं. वा क्या बात. कारण सिंहगड वाचलेला माहित होता इतिहासाच्या, म्हणजे शालेय पुस्तकात सुद्धा सिंहाची लढाई वगैरे माहित होते. पण प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथे जेव्हा ते बघितलं जमिनीवर की बाबा इथे युद्ध झालं, हे इथनं कड्यावरनं हे चढले तानाजी मालुसरे ह्या कड्यावर, त्या वेळेस त्यांनी त्या काळामध्ये रात्री त्या कड्यावरनं चढाई केली, हे म्हणजे दिवसा आज अशक्य वाटत होतं. तर त्यावेळेस रात्री चढाई कशी केली, तेव्हा आम्ही जेव्हा 80च्या दशकात सुरू केलं तेव्हा तर इक्विपमेंट नव्हती, तेव्हा आम्हाला अशक्य गोष्ट वाटायची. आणि मग महाराजांच्या काळात कसलंच काही नव्हतं. मग त्यावेळेस त्यांनी कसं क्लाइम्बिंग केलं असेल, ते पुन्हा रात्रीच्या वेळेस क्लाइम्बिंग केलं, पुन्हा वरती आलं शत्रू समोर उभा आहे, हे जेव्हा एकत्र ते मनचक्षुपूर्वक उभं राहायला लागलं, हे सगळं नाट्य त्यावेळेचं. आणि आपण गिर्यारोहण साधनं सगळी अवलंबून सुद्धा आज जे कठीण वाटतंय, त्यावेळेस त्यांनी कसं केलं, मग ते स्फूर्ती मिळत गेली की नाही हे पण करता आलं पाहिजे. म्हणजे प्रस्तरारोहण हे आपण आजच्या जमान्यात म्हणून तानाजी प्रस्तरारोहकच होता, म्हणजे त्यांनी तो कडा चढला, रॉक क्लाइंबरच होता तो. म्हणजे शास्त्रोक्त शिक्षण घेतलं नसेल पण ते अंगभूत होतं त्याच्याकडे. म्हणजे त्यातनं ते सगळे मावळे, म्हणजे नुसते तानाजी मालुसरे नाही तर बाकी त्यांच्यावर चढलेली सगळी मावळे ते त्याच कड्यावरनं चढलीत. आणि असं एक नाही, अनेक ठिकाणी महाराजांनी हे असं रॉक क्लाइम्बिंगचं शास्त्र वापरून अनेक किल्ल्यांवर चढाया केलेल्या, युद्ध केलेलं आहे, त्यामुळे यशस्वी करून दाखवलेलं आहे. आज जो आपण गिर्यारोहण हा साहसी क्रीडा प्रकार म्हणून स्वीकारला, तसा तो होण्या अगोदर किंवा आजही तो असुरक्षित समजला जातो. अनेक पालक आपल्या मुलांना त्याच्यापासून दूर ठेवू इच्छितात. याचं कारण गिर्यारोहण करणे, डोंगर चढणे याला कुठेतरी एक असुरक्षिततेची किनार आहे. यशस्वी गिर्यारोहणाच्या जेवढ्या कहाण्या पुढे येतात त्याहीपेक्षा अनेक कहाण्या या मृत्यूच्या येतात. गिर्यारोहण करताना मृत्यूच्या, हरवल्याच्या, जीवावर बेतल्याच्या येतात. याबद्दल काय सांगाल सर? याच्यातलं मुख्य काय म्हणतात की गिर्यारोहणात कुठलाही अपघात झाला ना की त्याला प्रसिद्धी खूप मिळते. म्हणजे आता आपल्याकडे जो काही गिर्यारोहणाचा कालखंड विचार केला तर तो स्वातंत्र्याच्या नंतर, म्हणजे एव्हरेस्ट सर झाल्यानंतर ते आतापर्यंतच्या कालखंडात आपल्या देशामध्ये गिर्यारोहण वाढलेलं आहे. आणि ह्या गिर्यारोहणामध्ये आतापर्यंतच्या 60-70 वर्षामध्ये जेवढे अपघात झालेले आहेत त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त इतर ठिकाणी अपघात झाले. रस्त्यावर चालताना झालेले अपघात आहेत, नदीत बुडून झालेले अपघात आहेत, रेल्वेवरचे झालेले अपघात आहेत. पण ते रोजच्या जीवनाचाच भाग झाल्यामुळे त्याची बातमीच होत नाहीये. पण गिर्यारोहणात एखादा छोटासा अपघात झाला तर त्याची बातमी होते आणि त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची भीती समाजामध्ये निर्माण होते. पण तेवढं भीती वाटण्यासारखं एक क्षेत्र नाहीये. कारण जेवढा कालखंड ह्या गिर्यारोहणामध्ये, जेवढी लोक त्याच्यामध्ये इतकी वर्ष आहेत, त्यातनं जर टक्केवारी काढली तर अगदी निग्लिजिबल ऍक्सिडेंट याच्यामध्ये झालेले आहेत. गिर्यारोहण हे असुरक्षित आहे असं मानता आपण? अजिबात नाही. कारण त्याच्याकरता माहिती आहे का, एक मूळ तत्व आहे साहसी खेळामधलं, एक मूळ तत्व कसलं आहे की जेवढी रिस्क जी घेतली जाते ना ती कॅल्क्युलेटेड रिस्क असते. म्हणजे आपण तिथे आत्महत्या करायला जात नाही आहोत. साहस आहे कुठल्याही गोष्टीमध्ये, साहस जेव्हा असतो म्हणून तो त्याला साहसी खेळ म्हणतात. तर साहस आहे पण साहस ही कॅल्क्युलेट रिस्क आहे. ती रिस्क जी आहे, मी पडल्यानंतर, मी घसरल्यानंतर मी किती पडू शकेन आणि मला किती लागू शकेल, मग ते रोखता करता दुसरी काही प्रयोजन काय करायला पाहिजे, इक्विपमेंट कशी वापरायला पाहिजे, त्याच्याकरता अनुभव कसा गोळा करायला पाहिजे, आणि हे करत करत आपल्याला शिकायचं असतं. त्यामुळे आता मी 40 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये असे अनेक हजारो लोक आहेत की ज्यांनी ह्याच्यात अगदी जीवाच्या मोलाचं म्हणजे जीव धोक्यात घालून क्लाइम्बिंग केलेलं आहे. पण रिस्क कधी वाटलीच नाही तशी. ऋषिकेशजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मग असं सगळं असताना गिर्यारोहण करताना अपघात का होतात? गिर्यारोहण जे काही अपघात झालेले आहेत त्यातले 98-99% अपघात हे मानवी चुकांमुळे झालेले आहेत. 1% किंवा 2% जे आहेत हे त्याला निसर्ग जबाबदार आहे, फार कमी प्रमाणात असतं. त्यामुळे ज्या चुका माणसानेच केलेल्या आहेत त्याच्यामुळे चुका झालेल्या आहेत. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये एक माऊली किल्ल्यावर एक गिर्यारोहक पडून मेला. कारण तो वरती दोर लावण्याकरता गेला होता आणि तिथे तो घसरला. तर त्याच्या दोर लावायला गेला होता, तिथे ते सेफ्टी प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होतं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर ते नसतं घेतल्यामुळे पडायचं असतं. समजा आता काय असतं माहिती का, आपण एक 50 फुटाचं क्लाइम्ब करतो, तेव्हा 50 फूट क्लाइम्ब करताना आपण काय करतो की 10-15 फूट आधी चढतो, तिथे खिळा लावतो, आधार लावतो. म्हणजे पडल्यानंतर मी 15 फुटाचं सिक्युअर केलं, 15 फुटाच्या वरती मी आणखीन 10 फूट गेल्यानंतर 10 फुटाचाच माझा गॅप राहतो. म्हणजे पडला तर मी 20 फुटच पडेल, जमिनीवर नाही पडणार. ही जी कॅल्क्युलेटेड रिस्क असते त्याच्यामध्ये ती व्यवस्थित जर घेतली असेल तर अपघात होण्याची शक्यता जवळजवळ नसते. गिर्यारोहण ही कला आहे की शास्त्र आहे? ही कला आहे. म्हणजे अगदी जे पट्टीचे गिर्यारोहक होण्याकरता जे काही लागतं ते आतून यावं लागतं आणि तो अनुभवातनं शिकता येतं. म्हणजे पहिली प्राथमिक फेरी जी आहे त्याच्यातली जर म्हटली तर कला आहे, उपजत असावं लागतं. आणि नंतर अभ्यास आणि त्याच्यातलं शास्त्र जाणून घेऊन ह्याला खूप चांगली कला विकसित करता येते.
आणि काही जणांकडे कलेचं प्रमाण कमी जास्त असेल, ते असतंच. त्यामुळे काय म्हणते की काही जण चांगले रॉक क्लाइंबर होतात, काही जण खूप चांगले हिमालयातले क्लाइंबर होतात. तर त्यामुळे त्यांची प्रगती ही त्यांच्या असलेल्या उपजत कलेवर अवलंबून असते. परंतु सर्वसामान्यपणे सगळे गिर्यारोहक काही ना काही प्रगती करतात, मग ते शास्त्रातनं शिकून येतं त्यांच्याकडे. हेच शिकवण्याकरता 30 वर्षापूर्वी तुम्ही यंग झिंगारो या एका ट्रेकर्स असोसिएशनची स्थापना केलीत. त्याचा हेतू काय होता आणि पहिले ट्रेक्स कुठले केलेत? यंग झिंगारो ट्रेकर्स आम्ही जी स्थापन केली, त्याच्यापूर्वी मी युथ हॉस्टेल बरोबर ट्रेक करायचो 76 पासून, आणि 82 मध्ये आम्ही युथ हॉस्टेल यंग झिंगारो ट्रेकर्स स्थापन केली. त्याचा मुख्य उद्देश असा होता की युथ हॉस्टेलमध्ये ट्रेकिंग ह्या स्वरूपाचं जास्त ऍक्टिव्हिटी होते, त्यामुळे मर्यादा येतात त्याच्यामुळे. यंग झिंगारो ट्रेकर्स स्थापन करण्याचं असं होतं की त्याच्या पलीकडे जाऊन काही करता येईल आपल्याला. आणि दुसरं असं की गिर्यारोहण हे नुसतं गिर्यारोहणापुरतं न राहता त्याचं सामाजिक उद्देशाने ते व्हायला पाहिजे. क्या बात आहे. तर आम्ही म्हणून मग 15 ऑगस्टचं अंधान करता सुरू केलं. म्हणजे 82 मध्ये पहिल्यांदा आम्ही रायगडला अंधांना घेऊन गेलो आणि मग त्यातनं अंधांचं हे ट्रेकिंग सुरू झालं. कसा होता अनुभव अंधांना महाराजांच्या राजधानीवर रायगडावर नेण्याचा? अप्रतिम होता. म्हणजे आम्हालाच पहिल्यांदा कॉन्फिडन्स नव्हता खरं सांगायचं तर, कारण वसंत हेगडे म्हणून एक ब्लाइंड होता टेलिफोन ऑपरेटर, त्याच्या मागणीनुसार आम्ही तो ट्रेक आयोजित केला होता की तो म्हणजे नाही आम्हाला पण जमेल. आम्हाला खात्री नव्हती की त्यांना आम्हाला घेऊन जाता येईल वगैरे. ते म्हणजे नाही तुम्हीच आमची काळजी करू नका, आम्ही व्यवस्थित चढू वगैरे. तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही तुम्हाला कसं न्यायचं. त्याने सांगितलं आम्ही तुमचं कोपर धरू, त्याच्यात तुमच्या कोपरानुसार आम्हाला कळेल की तुमचं शरीर कसं हालचाल करतंय, त्याप्रमाणे आम्ही तुमच्याप्रमाणे पाऊल टाकत चढू. आम्ही 15 ऑगस्टचा, आणि आता जसं पाऊस पडतोय तसंच तेव्हा धोधो पाऊस पडत होता आणि खूप धबधबे असे पडत होते सगळ्या तटांवरनं डोंगरांमधनं, आणि शेवाळ पण बऱ्याच ठिकाणी होतं, निसरडं झालेलं होतं. तर चढताना अनेक ठिकाणी आमची मुलं घसरत होती, पण एकही ब्लाइंड घसरला नाही. अनेक वेळेला असं होतं की त्याचा जो आधार देणारा मुलगा होता तो घसरायचा आणि ब्लाइंड त्याला धरून ठेवायचा. म्हणजे हे आश्चर्यकारक होतं, कारण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण त्यांच्या हालचालीवर असतं, त्यांचं पायावर कॉन्सन्ट्रेशन असतं, त्यामुळे ते चुकतच नाही अजिबात. म्हणजे पायात चपला, म्हणजे काही जणांच्याकडे चपला पण धड नव्हत्या प्लास्टिकच्या चपलांमध्ये, पण एकही ब्लाइंड पडला नाही. पण आपली मुलं पडली. तर त्यातनं कळलं की आपल्यापेक्षा जास्त चांगले गिर्यारोहक हे होऊ शकतात. किल्ले चढायचे असतात, किल्ल्यावर गिर्यारोहण करायचं असतं, ते इतिहास जाणून घेण्यासाठी आणि त्याहीपेक्षा त्यातून प्रेरणा घेण्यासाठी. परंतु अनेकदा किल्ल्यावर गेल्यानंतर आम्हाला वासू लव सपना किंवा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी खडूंनी लिहिलेल्या असतात, जणू काही तो किल्ला यांनी तसं लिहावं याच्याकरताच पूर्वीच्या काळी बांधला गेला असावा. ही अंध मुलं इतक्या डोळसपणे त्या किल्ल्यांवर वावरली, आणि डोळे असलेली माणसं अशी दृष्टीहीनांसारखी वागतात, त्याबद्दल काय सांगाल? अप्रतिम बोला तुम्ही, जे काही पद्धतीने मांडलं नाही हे खरंच कौतुक आहे. कारण हे खरंच आहे की अंधांना जे दिसलं ते डोळसांना दिसत नाही. म्हणजे आपल्याकडे हे खास करून भारतातच बघायला मिळतं, म्हणजे महाराष्ट्रातच नाही, भारतातल्या कुठल्याही कोपऱ्यात गेलं ना तरी असंच आहे की कुठेतरी नाव लिहून ठेवणं, हे आपल्याकडे उपजतच तयार झालेलं. का कशा करता माहिती, आणि त्या लोकांना कोण ओळखतं कोण नाही ओळखत समाजामध्ये, पण ते असतं कोळशाने लिहून ठेवणार, काही जण ऑइल पेंट घेऊन लिहून ठेवतात ते. तर हे आपणच आपली वास्तूचं विद्रुपीकरण करतो. हे परदेशात होतच नाही कधी, कारण त्यांना ते वास्तूबद्दल प्रेम आहे. ही वास्तू म्हणजे आपल्या राष्ट्राचं ठेवा आहे, तो हे जतन करायला पाहिजे. शासनानेच करायला पाहिजे असं नाही, प्रत्येक माणसाने जतन करायला पाहिजे. कुठली वास्तू असो, म्हणजे किल्लेच असं नाही, प्रत्येक वास्तू जी आहे ही आपल्या राष्ट्राचा ठेवा आहे, ही जतन करावी ही भावनाच आपल्याकडे. म्हणजे आपल्याकडे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फार कमी जाणवते लोकांमध्ये. आपणही जबाबदार आहोत काही ठिकाणी पडझड करण्यामध्ये. वरच्या तोफा चोरीला जातात, कोणी तोफा ढकलून देतात, बुरुजावर पडलेला दगड असतो तो ढकलून दिलेला असतो. अशा पद्धतीने म्हणजे आपण हे किल्ले जतन करत नाही आहोत, त्यामुळे किल्ल्यांची अवस्था दिवसेंदिवस कठीण होत चाललेली आहे. आपण इतक्या यंग झिंगारोच्या मार्फत इतक्या ट्रेक्स केलात, इतक्या किल्ल्यांवर गेलात, जवळपास महाराष्ट्रातले सर्वच किल्ले आपण पाहिले असतील. तुमचा सर्वात आवडता किल्ला कोणता आणि का? महाराष्ट्रातल्या कोणालाही विचारलं तर राजगड हा सगळ्यांचाच आवडता किल्ला असतो, तसाच माझाही. राजगड हा अत्यंत आवडता, अत्यंत प्रिय. म्हणजे त्याच्याबद्दलचं एक असं गूढ आकर्षण आहे. म्हणजे एकदा कोणीतरी राजगडवर जाऊन आला ना की तो त्याच्या प्रेमातच पडतो, असं अनेकांच्या बाबतीत होतं. महाराजांची पहिली राजधानी आणि महाराजांचं 25 वर्षाचं वास्तव्य आणि महाराजांनी बांधलेला किल्ला, त्याच्यामुळे त्या किल्ल्याबद्दलचं एक आहे, कुठेही जाऊन बसला ना, म्हणजे सुवेळावर बसा, संजीवनीवर बसा, बाले किल्ल्यावर जाऊन बसा, तरी ते आपलेपणाच वाटतो तिथे. आणि वारंवार जाऊन असं नाही वाटत की अरे काय किती वेळेला बाले किल्ल्याला जायचं, असं नाहीच होत. म्हणजे नुसतं किती जण तरी अशी की पद्मावतीवर जातात आणि परत खाली उतरतात, पण राजगडावर जाऊन आलो. ती जी स्फूर्ती मिळते ना, जी एनर्जी मिळते, ती कुठल्या किल्ल्यांवर नाही मिळत अजूनही.
तुमचं या किल्ल्यांवर इतकं प्रेम आहे ते पाहिल्यानंतर मला हा प्रश्न सुचला तो म्हणजे या सह्याद्रीनं तुमच्यासारख्या गिर्यारोहकाला काय दिलं तुम्ही इतके जगभरातले दऱ्याखोऱ्या हिंडलेला आहात, डोंगर पाहिलेले आहेत, परंतु सह्याद्री प्रत्येकाला वेगळा वाटतो. तुमचा सह्याद्री कसा वाटतो तुम्हाला? सह्याद्रीमुळे ना जगण्याला अर्थ प्राप्त झाला. वा. कारण नाहीतर काय म्हणजे रोजच्या जीवनाच्या धगधगीत आपण काहीतरी जीवन चालतच राहतं, म्हणजे त्यामुळे काही नाही केलं तर आजचा दिवस जात असतो, पण त्याला अर्थ काहीतरी असला पाहिजे आणि तो आपोआपपणे सह्याद्रीतनं मिळाला. म्हणजे किल्ले, इतिहास, भूगोल आणि त्यातनं मग हिमालयातल्या मोहिमा आणि त्यातनं सगळं म्हणजे हे सह्याद्री आणि हिमालय हे दोन वेगवेगळ्या जरी धरलं तरी ते एकमेकांना पूरक असं आहे. म्हणजे हा काळा रंग, तो पांढरा रंग, इथे आला की पांढऱ्या रंगाचं आकर्षण वाटतं आणि तिकडनं आलं की इकडे काळ्या रंगाचं आकर्षण वाढत राहतं. त्यामुळे सह्याद्रीने खूप दिलंय. तुम्ही ज्या काळात ट्रेकिंग चालू केलं त्या काळात कुठल्याच प्रकारची साधनं नव्हती. नंतर साधनं विकसित होत गेली, मॅप्स आले, त्याच्यानंतर गुगल आलं, हे सगळं आजूबाजूला घडायला लागलं. तंत्रज्ञानाचा आविष्कार गिर्यारोहणामध्ये देखील आला. परंतु तुम्ही अत्यंत उत्कृष्ट अशी पुस्तकं लिहिलीत. त्या पुस्तकं लिहिण्यामागची प्रेरणा काय होती आणि त्यावर तुम्हाला काय प्रतिसाद मिळालाय? सांगाती सह्याद्रीचा म्हणून पुस्तक लिहिलं. त्याचं ही गरज म्हणून पुस्तक लिहिलं, पुस्तक लिहायचं म्हणून नाही. कारण काय होतं की किल्ल्यांवर जायचं असेल, आता मी मला लळिंग किल्ल्याला जायचं असेल तर कसं जावं, किती दिवसाचा कार्यक्रम आखायला पाहिजे, पायथ्याचं गाव कुठलं, मग पायथ्यामधनं मला माणूसच मिळाला पाहिजे तर मी किल्ल्यावर पोहोचेन, ना मला वाटच माहित नाहीये. समजा रात्री बेरात्री गेलो तर मला वाट कुठनं सापडणार आहे, किंवा एका किल्ल्यावर दुसऱ्या किल्ल्यावर जायचं तर ह्या गावचा माणूस पलीकडच्या गावात येत नाही कारण तो म्हणतो मला फेरा मारावा लागतो. म्हणून मग काय केलं की ही जी अडचण मला जी वाटते किंवा आमच्या सगळ्या सहकार्यांना वाटते ती अडचण आपण दूर करायला पाहिजे. म्हणून आम्ही सह्याद्रीच्या सगळ्या किल्ल्यांच्या वाटच लिहून काढायचं ठरवलं की एका वाटेत म्हणजे किल्ल्यावर जायचं असेल तर पायथ्याच्या गावापर्यंत पोहोचायचं, जिथं रोड आहे पण तिथून किल्ल्यावर कसं जाता येतं त्याची वाटेचं वर्णन. म्हणजे 10 मिनिटं चालला की वाट फुटलेली दिसेल, मग डावीकडची वाट धरा, मग ती जंगलाला असं फेरा घालून जाते, मग पुढे वर उभं चढण आहे, मग पुन्हा एक वाट फुटते, उजवीकडची वाट अमुक ठिकाणी जाते, सरळ वाट अमुक ठिकाणी जाते, मग उजव्याकडच्या वाटेने जा, मग तिथे पाणी असेल का नसेल, असेल तर कधीपर्यंत असेल, टाका आहे का, मग किल्ल्यावर पोहोचल्यानंतर किल्ला कशा क्रमाने बघायला पाहिजे, कुठल्या वेळेला वास्तू बघायला मिळतील, किती वेळ लागेल, आणि मग राहायची सोय आहे का, असेल तर कुठे, पाणी कुठे आहे, मग जेवणाची सोय, मदतीची लोक कोण, असं सगळं वर्णन आम्ही लिहिलं. तिकडे गेल्यानंतर काय काय काळजी घ्यावी, किंबहुना एक प्रकारचं महाराष्ट्राचं सह्याद्रीचं ट्रॅव्हल गाईड तुम्ही महाराष्ट्राला उपलब्ध करून दिलं. ही अत्यंत मोलाची आणि गिर्यारोहणाच्या इतिहासामधला मैलाचा दगड म्हणता येईल अशा प्रकारची एक कलाकृती तुमच्या हातून घडली. 30 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही लिंगाणा पाहिलात, खेळणा पाहिलात, विशाळगड पाहिलात किंवा सिंहगड पाहिलात, राजगड पाहिलात, रायगड पाहिलात, 30 वर्षापूर्वी हे किल्ले जसे होते आणि 30 वर्षांतर आता जाता तेव्हा ते किल्ले कसे आहेत, त्यातलं अधिक हेळसांड झाली आहे, काय झालंय त्याचं? हेळसांड झाली आहे कारण आपल्याकडे मेंटेनन्स किल्ल्यांचं होतच नाही. फार तुटपुंज निधी त्याच्याकरता उपलब्ध असतो, प्रयत्न पण तुटपुंजे होतात त्याच्याकरता. त्यामुळे कुठे ना कुठे पडझड चालूच आहे. आणि दुसरं असं की पूर्वी संख्येने कमी लोक जायची, आता संख्येने खूप लोक जातात. शनिवार रविवारी जत्रा असते, म्हणजे सिंहगड सारख्या, लोहगड सारख्या किल्ल्यांवर, इतरही किल्ल्यांवर लोक खूप जातात. आणि आपणही जबाबदार आहोत काही ठिकाणी पडझड करण्यामध्ये. वरच्या तोफा चोरीला जातात, कोणी तोफा ढकलून देतात, बुरुजावर पडलेला दगड असतो तो ढकलून दिलेला असतो. अशा पद्धतीने म्हणजे आपण हे किल्ले जतन करत नाही आहोत. त्यामुळे किल्ल्यांची अवस्था दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. आणि लोकांनी किल्ल्यावर आता पूर्वी कसं की स्फूर्ती स्थानकं म्हणून आपण किल्ल्यांवर जायचं की त्यातनं स्फूर्ती घ्यायची, आपल्याला काहीतरी आयुष्याला एक दिशा मिळवण्याकरता, आपल्याला एनर्जी मिळावी त्या ठिकाणी आणि एक रिचार्ज व्हावं त्याच्याकरता किल्ले. आता पिकनिकर्स करता किल्ले झालेले आहेत. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर 4 महिने तर उत्सव असतो, पण त्याच्यामध्ये आपण खरंच किल्ल्या कशा दृष्टिकोनाने किल्ल्याकडे बघतो हे जर आपल्याला कळत नसेल तर मग किल्ल्यावर जाऊन काय आणि इतर डोंगरावर काय जाऊन आणि मग शहरात भटकून काय, सगळं सारखंच ना. तर त्यामुळे आपण संख्येने जरी जास्त जायला लागलो तर ती स्फूर्ती स्थानकं आपल्याच देशात आहेत, त्याचा उपयोग स्फूर्ती स्थानकं म्हणूनच घेतली पाहिजे. ते होताना दिसत नाहीये, संख्येने खूप वाढले, पण ते संख्येला त्या दृष्टिकोनातून डायव्हर्ट करण्याकरता संस्थांच्या माध्यमातून गिर्यारोहण खूप वाढलं पाहिजे. संस्था टिकल्या तर संस्कार होतात
आपण एक एकटे जाऊन ते संस्कार होत नाही, कारण संस्थेमध्ये वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतात आणि ती संस्कार करत असतात आणि त्यामुळे एक चांगला सुदृढ समाज घडवण्याची ताकद हे संस्थात्मक गिर्यारोहणामधनं होते. तर ते व्हायला पाहिजे, ते आता कमी होतं. तुम्ही तर सुदृढ समाज बद्दल बोललात, तसंच गिर्यारोहणाचा उपयोग हा व्यवस्थापनाचे मंत्र आणि व्यवस्थापनाचं तंत्र शिकवण्याकरता किंवा ज्याला आपण आउटडोर एज्युकेशन म्हणतो त्याच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात परदेशी वापरला जातो. भारतामध्ये याच्यातली आत्ताची अवस्था नेमकी काय आहे? आपल्याकडे आउटडोर एज्युकेशन हा प्रकार सुरू झालेला आहे. काही वर्षांपूर्वी काही जणांनी प्रयत्न केला, त्याला प्रतिसादही खूप चांगला मिळाला. कारण त्याच्याकरता काही करावं लागत नाही. उपजत ह्याचं जी काही मिळतं या गिर्यारोहणामधनं, ट्रेकिंगमधनं, त्याचाच फक्त फायदा हा कमर्शियल दृष्टिकोनातनं कॉर्पोरेट लेव्हलला होतो. त्याचं कारण की आपण दोघं आहोत, एकमेकांना ओळखत नाही आहोत. सिंहगडावर जायचं ठरलंय, आपण सिंहगडच्या पायथ्याशी एकमेकांना भेटलो आणि जुजबी ओळख झाली. पण सिंहगड सगळा बघून होईपर्यंत त्या दिवसामध्ये आपली इतकी जवळची मैत्री तयार होते की जसं की आपण अनेक वर्षापासून एकमेकांना ओळखतोय. टीम बिल्डिंग ज्याला म्हणतात, त्या टीम बिल्डिंगचं उत्कृष्ट शिक्षण कुठे घ्यायचं असेल तर ते एखाद्या केबिनमध्ये किंवा एखाद्या कॉन्फरन्स रूममध्ये घेण्यापेक्षा त्या चौघांना सिंहगडावर किंवा लोहगडावर पाठवा, म्हणजे त्यांना बरोबर कळेल टीम बिल्डिंग म्हणजे काय आहे. आणि हे सगळं आउटडोर एज्युकेशनमध्ये शिकता येतं. त्यामुळे शाळा कॉलेजांमधून किंवा मॅनेजमेंट ज्या कंपन्यांना आपलं व्यवस्थापन सुधारायचं आहे त्यांच्यासाठी आउटडोर एज्युकेशनला पर्याय नाही? अगदीच, नक्की नाही. दुसरा पर्यायच नाहीये. म्हणजे आपण जे काही क्लासरूममध्ये त्यांना शिकवतो ना त्याच्यापेक्षा आउटडोर एज्युकेशन, मॅनेजमेंटचं ट्रेनिंग म्हणा किंवा कंपन्यांचं कुठल्या कुठल्या सेक्शन्समध्ये एकमेकांचं जुळत नाही. म्हणजे परचेसवाला सेल्स बरोबर जमवत नाही किंवा पॅकिंगवाल्या बरोबर त्याचं बाकीच्या लोकांचं मॅनेजमेंट जमत नाही. हे टीम बिल्डिंग होण्याकरता ना ट्रेकिंग हा अत्यंत चांगला उपाय आहे सगळ्यांकरता. आणि हे सगळ्यात स्वस्त होण्यासारखं आहे आणि 100% रिझल्ट मिळवण्यासारखं आहे. आणि ते बॉन्डिंग जे तयार होतं हे त्याच्या व्यावसायिक नात्यांच्या पलीकडे जाऊन तयार होतं. ते कायमस्वरूपी मैत्री तयार होते, एक फॅमिली रिलेशन तयार होतं. त्यामुळे इतर जे जीवनातल्या घडामोडीमध्येही त्याची मदत होऊ शकते की जे एरवीच्या लाईफमध्ये शक्य होत नाही, की आपण ऑफिस संपलं की आपलं संपलेलं असतं. पण त्या पलीकडेही रिलेशन तयार होण्याची ताकद जी आहे ही ट्रेकिंगमधनं, ह्या डोंगरांमधनं तयार होते. तर त्याच्याकरता आहे ना ह्या सगळ्या जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्याच्याकरता कॉर्पोरेट ट्रेनिंग सेंटर्स आहेत, सगळं आहेत, पण हे खूप मासेसमधनं व्हायला पाहिजे. एका महत्वाच्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं ते म्हणजे जैवविविधता. आपल्याकडे असं म्हटलं जातं की महाराष्ट्राला जैवविविधतेचं एक वरदान लाभलेलं आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये हे वरदान न ठरता आपल्याला शाप ठरते की काय असं वाटायला लागलं. याचं कारण अनेक गड किल्ल्यांवरची, सह्याद्रीवरची ही बायोडायव्हर्सिटीच आता धोक्यात येऊ लागली आहे. आपलं काय निरीक्षण? अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. कारण पूर्वी आम्ही जे जंगलाचे पट्टे बघितलेले होते ते दिवसेंदिवस कमी कमी होत चाललेले. एकतर सगळ्याच बाबतीतला रेटा म्हणजे बांधकामाचा जो काय रेटा आहे, दुसरं असं की गुंठेवारीनंतर लोकांनी जे काय सेकंड होम तयार करण्याचं एक आपल्याला वेळ लागलेला आहे. तर कुठेही जमीन घ्यायची, कुठल्याही ठिकाणची जमीन घेऊन तिला ते सेकंड होम करता, बंगल्या करता, रेस्ट हाऊसेस करता, असं ते तयार करायचं. त्यामुळे जंगल हे तोडायला लागलेले सगळे. जी काही जंगलांची संख्या होती, जी काही झाडं होती, जंगल होतं, ते कमी कमी व्हायला चालले आणि आपला पट्टा तो कमी कमी होत चालला. मी आता आपल्याकडे महाराष्ट्रात जर म्हटलं तर महाबळेश्वरच्या खालचं कोयनेचं बॅकवॉटर, ते चांदोली अभयारण्य, एवढाच पट्टा असे की तो सलग हिरवागार पट्टा आहे. बाकीच्या ठिकाणी जंगल असे खुरट्या कुठेतरी छोट्या छोट्या भागांमध्ये असे थोडं जंगल उरलेलं आहे. बाकी जंगल आपण हरवलेलो आहोत. म्हणजे 25 वर्षामध्ये सह्याद्रीचं जंगल खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालं. खूप मोठ्या प्रमाणात, नक्कीच. म्हणजे मी 75-76ला जेव्हा ट्रेक करायचो 80 पर्यंत, 82, 85 पर्यंत, म्हणजे राजगडचंच उदाहरण, राजगडच्या त्या उतारावरचं जंगल इतकं दाट होतं. आता ते एकदम उघडं पोडकं झालेलं आहे. काही जंगल उरत म्हणजे झाडं अधूनमधून झाडं दिसतात आणि पावसाळ्यामध्ये हिरवगार दिसतं, पण नंतर उन्हाळ्यामध्ये गेली की सगळं काळं पिवळं झालेलं असतं सगळं. ते तो कातळ खालचा दिसायला लागतो. हो हो. आपल्याकडे या गावांमधून गड किल्ल्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या, सह्याद्रीच्या दराखोऱ्यात राहणाऱ्या लोकांमध्ये एक उपजत निसर्गाचं ज्ञान होतं. त्याच्यामध्ये विविध रोगांवरची औषधं होती, तसंच गिर्यारोहण, प्रस्तरारोहण याचं एक उपजत ज्ञान त्यांच्याकडे होतं, भूगोलाचं ज्ञान होतं. ह्या ज्ञानाची जी परंपरा आहे ती अजूनही टिकून आहे का नागरीकरणाचा, माध्यमांचा जो प्रभाव आहे त्याच्यामुळे हे सगळं आता कुठेतरी लुप्त होत चाललंय? जसं शहरामध्ये परिणाम दिसतोय की कोकणामध्ये म्हणा किंवा इतर भागामध्ये की तरुण वर्ग बाहेर पडायला लागलेला आहे, तसंच ते किल्ल्याच्या पायथ्याशी गावांमध्ये सगळीकडे तसंच झालंय की तरुण वर्ग हा गावांच्या बाहेर पडायला लागलेला आहे.
त्यामुळे किल्ल्यातल्या वाटा किंवा डोंगर वाटा त्याच्याबद्दलचं ज्ञान, जैवविविधतेबद्दलचं ज्ञान, वृक्षांबद्दलचं, त्याच्या वनस्पती, त्याच्या औषधी उपयोग, हे जे जुन्या लोकांकडे होतं ते आत्ताच्या पिढीकडे तेवढं जाताना दिसत नाही. कारण ती मुलं गावाला पकडून राहण्याकरता अजून तेवढी मानसिकदृष्ट्या तयार नाही. कारण त्यांना काही तिथे उपजीविके साधन नाहीये. शेतीवर अवलंबून राहावं असं तेवढी शेती पण फार ठिकाणी कमी आहे. हे 2-4 एकरामध्ये शेती राहते. त्यामुळे गावामध्ये तरुण वर्ग जी राहतात ती खूप कमी प्रमाणात, आणि जी राहतात त्यांना शहरीकरणाची जास्त ओढ असते. तर त्यामुळे जी पूर्वीची जी लोक असायची त्यांना बहुतेक सगळं तिथल्या ठिकाणी राहून आपलं रोजचं दिनचर्या कशी घालवायची, येणाऱ्या अडचणी कसं तोडण्याचं, सगळं त्यांच्याकडे स्वयंभूशास्त्र होतं. औषधाला त्यांना हॉस्पिटल करता जावं लागायचं नाही. तिथेच त्यांचं झाडपाला आणून ते औषधोपचार करायचे. आम्हाला पण अनेक वेळेला ती मदत करायचे ते. पण आता तसं गावांमधनं कमी होत चाललेलं दिसतंय ते. त्या गावांमध्ये एक प्रकारचा बंधुभाव पूर्वी होता. एकमेकांवर विश्वास टाकला जायचा. माणसं एकमेकाला सहज नैसर्गिक प्रवृत्तीनं मदत करायची. शहरामध्ये असलेला नातेसंबंध आता तुटकपणा तिकडे अजिबात दिसायचा नाही. माणसांमध्ये ओलावा दिसायचा. आज 25-30 वर्ष ट्रेकिंग केल्यानंतर तो ओलावा गावांमध्ये आज तसाच टिकून आहे? नाही. हे म्हणजे दुःखद अंतकरणाने सांगावं लागतं की हे खरं आहे की पूर्वी आम्ही जेव्हा टेकरला गावामध्ये जायचो तर कोणाकडे गेल्यानंतर पहिलं पाणी मिळायचं. बसून जा, चहा घेऊन जा, आणि जेवायच्या वेळेस जर आलं असं तर जेवणाकरता हमखास थांबवलं जायचं. म्हणजे काय जे काय त्यांच्याकडे भाकर तुकडा असेल ते खायला द्यायचे, आणि कुठली अपेक्षा नसायची. म्हणजे केवळ माणुसकीच्या नात्याने लोक मदत करायची. परंतु ते कमी होत चालले आता. म्हणजे आता कोणी दारात आलं तरी पाणी सुद्धा विचारत नाही, मागावं लागतं पाणी देता का म्हणून, किंवा वाटेच्या करता विचारलं तर येणार का किल्ल्यावर, तो आम्ही पैसे घेऊ किती. पैसे घेण्याबद्दल नाही, पण ते आवाच्या सवयी लोक मागायला लागलेली आहेत. त्यातला जो हवरटपणा आहे तो हवरटपणा हा चिंताजनक आहे. प्रत्येक गिर्यारोहकाचं एक स्वप्न असतं, आणि ते म्हणजे एव्हरेस्ट. मग तो भारतातला असो अथवा जगाच्या इतर कुठल्याही कानाकोपऱ्यातला असो, तो एव्हरेस्टचा सुळका त्याला खुणावत असतो. त्याच एव्हरेस्टच्या सुळक्यानं आपल्यालाही साथ घातली, आणि आपण एव्हरेस्टची मोहीम यशस्वीपणे पार पाडलीत. या मोहिमेची तयारी कशी केलीत हे जाणून घेण्यात एक गिर्यारोहकांना जसा हा धडा असणार आहे, तसाच तो एक व्यवस्थापन शास्त्रातला एक अप्रतिम प्लॅनिंगचा नमुना असणार आहे. एव्हरेस्टचं आकर्षण हे सगळ्यांनाच असतं, आणि ते मलाही होतं. त्याच्या आधी मी कांचनजंगाला गेलो होतो 88 मध्ये, आणि त्यावेळेस शिखर आमचं थोडक्यात हुकलं होतं. तर त्यामुळे आल्यानंतर मात्र पुन्हा काही मोठी एक्सपिडिशन करावी अशी मानसिकता नव्हती फारशी. पण हळूहळू नंतर काय झालं की ब्लाइंड एक्सपिडिशन आम्ही केली होती 92 मध्ये. ती जगातली पहिली अंध व गिर्यारोहकांची मोहीम होती. लडाखी म्हणा शिखर केलं होतं आम्ही, आणि त्यातलाच एक ब्लाइंड आम्ही परत येताना तो म्हणाला की आता आम्हाला एव्हरेस्टला जायचंय. ही 92 सालातली गोष्ट. म्हटलं नक्कीच प्रयत्न करूया. आता इथपर्यंत आपण आलो, हिमालयात एक्सपिडिशन झाली, तर एव्हरेस्ट करता प्रयत्न करूया. आणि खऱ्या अर्थाने मी तयारी सुरू केली. तर हळूहळू काय झालं की तयारीचा पुढचा भाग आल्यानंतर ब्लाइंडच्या बाबतचं खरं तिथपर्यंत पोहोचतील की नाही अशी शंका मनात तयार व्हायला लागली. आर्थिक उभारणी खूप मोठी होती, त्यामुळे ब्लाइंड मागे राहिले आणि बाकीच्या सगळ्या मुलांबरोबर करायचं असं ठरलं. तर एक त्याच्यात मनाला एक खुपत होतं की आपण खरंच एव्हरेस्ट करायला पाहिजे का, की त्याच्याकरता 1.5 कोटी खर्च त्यावेळेस येणार होता. हा येणार पैसा हा सगळा समाजामधनं येणार, कुठून तरी आम्ही दुसऱ्यांकडनं गोळा करणार, तो आपण खर्च करायला पाहिजे का. तर मग ओळेकर सर होते आमचे, त्यांना विचारलं की सर खरंच योग्य आहे का. तर ते म्हणे खरंच योग्य आहे. कशा करता की आतापर्यंत एकही नागरी मोहीम एव्हरेस्टला गेलेली नाही. तर नागरिकांना जमेल की नाही, आपल्या भारतीय नागरिकाला हे अशक्य का वाटावं, तर ते शक्य आहे की नाही हे बघण्याकरता आपल्याला करायला, त्याच्याकडे 1.5 कोटी हा काय खर्च वावगा नाही. म्हणून आम्ही तयारी सुरू केली. आणि मग आम्ही दुसरं असं केलं की 97ला देशाचं स्वातंत्र्याला 50 वर्ष होणार होती, त्याच्याबरोबर हे करायला पाहिजे की नागरिकांच्या वतीने सर्वोच्च ठिकाणी आपण तिरंगा फडकूया. म्हणून आम्ही त्याचं प्लॅनिंग सुरू केलं. आणि 95ला आम्ही प्लॅनिंग सुरू केलं. 97ला आम्ही तयारी केली, परंतु आमच्याकडे अपेक्षित निधी काही जमू शकला नाही, कारण आमच्याकडे जेमतेम 40 लाख जमले तेव्हा, 1.5 कोटीचं बजेट. मग आम्ही ते जेवढे पैसे जमले होते ते सगळे परत केले, आणि आम्ही म्हटलं की 98ला आम्ही परत प्रयत्न करू. आणि त्याच वेळेस शासनाने पण, केंद्र सरकारने 98ला सुवर्ण महोत्सव साजरा करायचं ठरवलं होतं, म्हणून आम्ही 98ला केले. आणि मग पुन्हा आम्ही तयारी केली आणि आम्ही निधी उभा करू शकलो. आणि जायच्या वेळेस असं लक्षात आलं की नेपाळमधनं जायचं तर आपल्याला पुरेसे पैसे नाहीयेत, कारण रॉयल्टी खूप असते नेपाळमधनं. मग आम्ही तिबेटमधनं गेलो. तिबेटमधनं त्यावेळेस रॉयल्टी कमी होती, कारण तिबेटमधनं मोहिमा यशस्वी होत नव्हत्या.
म्हणून तिबेटमध्ये ठरवलं. पण जाण्यापूर्वी पुन्हा लक्षात आलं की साधारणपणे 17-18 लाख कमी पडतात, म्हणून 17.5 लाखाचं आम्ही कर्ज उभं केलं आणि ते कर्ज घेऊन आम्ही एव्हरेस्ट करायचा प्रयत्न केला. काय काय इक्विपमेंट बरोबर नेली होती आणि तयारी काय केली? इक्विपमेंटच्या मध्ये जी काही क्लोदिंग आहे हे क्लोदिंग आम्ही बाहेरनं मागवलं होतं. हार्डवेअरमध्ये बरंचसं आयटम हे DRDO कडनं आम्हाला तयार करून मिळालं. अब्दुल कलामजी तेव्हा DRDOचे प्रमुख होते, त्यांना आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी R&D कडनं आम्हाला इक्विपमेंट बनवून दिली होती. आणि काही इक्विपमेंट आम्ही परदेशातनं पण मागवली होती. अशी दोन्ही मिक्स इंडियन आणि परदेशी इक्विपमेंट एकत्र करून आम्ही ती नेली होती. फूड मात्र आम्ही पूर्ण इंडियन डाएट वापरलं होतं, कारण याच्यामध्ये इंडियन डाएट ह्या अल्टिट्यूडच्या करता असं तयारच झालेलं नाहीये. कारण साधारणपणे 3000 कॅलरीज रोजच्या कन्झ्युम व्हायला पाहिजेत आणि तेवढं पदार्थ आपल्याकडे आहेत असे माहीतच नव्हतं आम्हाला. मग आम्ही प्रत्येक पदार्थामधनं कॅलरी शोधून काढल्या आणि त्यातनं आमचं डाएट आम्ही तयार केलं. चकली, चिवडा, बेसन लाडू, डिंक लाडू असे पदार्थ आम्ही त्या दिवसभराच्या डाएटमध्ये ठेवले आणि त्यातनं आम्हाला 3-4 हजार कॅलरीज ज्या पाहिजे त्या आम्ही त्याच्यातनं मिळवल्या. हे सगळं करत असताना कुठेतरी शारीरिक क्षमतेचा आणि मानसिक क्षमतेचा एक कस लागतो. हिमालयामध्ये जर गिर्यारोहण करायचं असेल, आणि हा प्रश्न प्रेक्षकांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे, काय प्रकारच्या शारीरिक क्षमता आणि मानसिक क्षमता आपल्याला असाव्या लागतात? शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमता खूप जास्त लागते. कारण शारीरिक क्षमता ही ठीक आहे, थोड्याफार प्रयत्नाने कमवता येते, पण मानसिक क्षमता तयार करणं खूप जिकरीचं, खूप कष्टाचं आहे. भीष्मराज बाम सरांनी आम्हाला त्याच्याकरता मार्गदर्शन केलं. त्यांनी सर्कल ऑफ एक्सेलन्स वगैरे असे जे त्यांचे प्रकार आहेत त्यांनी शिकवले आम्हाला. ते बालमनच्या शाळेमध्ये शिकवायचे आणि त्यातनं आमची मानसिकता खूप चांगली एक परिपक्व अशी तयार होऊ शकली. दुसरं एक असं होतं की 10-15 वर्षाचा आमचा गिर्यारोहणातला अनुभव होता, त्यामुळे आणि आधीच्या काही एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे एक मानसिकता तयार झालेली होती. शारीरिक क्षमतेकरता आम्ही जवळजवळ 2 वर्ष प्रयत्न केले. म्हणजे जॉगिंग करणं, डोंगरात चालणं, वजन घेऊन चालणं वगैरे अशा दोन्ही प्रकारे प्रयत्न करू. म्हणजे 2 वर्षाची मेहनत त्याच्या मागे होती आणि त्यातनं मग आम्ही ही यशस्वी मोहीम जी करू शकलो. त्याचं कारण 2-2 वर्षाची मेहनत. तेवढं कोणी करावं असं आता जे काही एव्हरेस्टला जातात ते आपलं ठरवतात की बाबा जायचंय, पैसे भरले, थोडीफार मेहनत घेतली की जायचं एव्हरेस्टला. आता एव्हरेस्टला जाणं सोपं झालंय? खूप सोपं झालेलं आहे, कारण टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. कारण आता जे काही कमर्शियल एक्सपिडिशन होतात, आम्ही जेव्हा एक्सपिडिशन केली तेव्हा आम्ही सगळा मार्ग आम्ही उघडला, दोर आम्ही बांधले, सगळ्या लोड फेरीज आम्ही केल्या. आता जे कमर्शियल एक्सपिडिशन होतात नेपाळमधनं आणि चायनामधनं पण होतात. नेपाळमधनं साऊथ कोलचा जो मार्ग आहे त्याच्यावर संपूर्णपणे रूट हा शेर्पा लोक बांधून ठेवतात. बांधून म्हणजे समिट पासून खालपर्यंत सगळ्या रूटला दोर लावलेला असतो आणि ते सगळे मिळून एकच मॅनेजमेंटची टीम असते. ती सगळी कुठल्याही देशातनं कोणी आला तरी सगळ्यांकरता एकच रूल असतो आणि त्याप्रमाणे कॅम्प 3 पर्यंत जायचं. कॅम्प 3 पर्यंत 1-2 वेळा जाऊन आला की पुढचा रूट सगळ्या शेर्पाने बांधलेला असतो, सगळं सामान गेलेलं असतं. कॅम्प 3ला जाऊन ऑक्सिजन लावायचं, समिट पर्यंत जायचं, ऑक्सिजन 3 पर्यंत येऊन परत काढून टाकायचं आणि खाली यायचं. अशा पद्धतीची एक्सपिडिशन होते. एक प्रकारे एव्हरेस्टचं सुद्धा व्यावसायिकीकरण खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. हो, खूप मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर झालेलं आहे. पण या सगळ्या मार्गांवर प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला आहे, अशा प्रकारचे रिपोर्ट्स खूप आलेले आहेत. या कचऱ्याचा हिमालयाच्या जैवविविधतेला खूप मोठ्या प्रमाणावर धोका आहे. हो, एव्हरेस्टच्या बाबतीत तर नक्कीच आहे की तिथे कचरा खूप मोठ्या प्रमाणात झाला, कारण त्या प्रमाणात लोक खूप जातात तिथे. त्याच्याकरता नेपाळपेक्षा चायनाने खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे कॅम्प 3-4 पर्यंतचा जो काय मैला आहे, म्हणजे टॉयलेट्स जे आहेत दगडांचेच बनवलेले असतात, तो टॉयलेटमध्ये जे काय मैला तयार होतो तो प्लास्टिकमध्ये भरून खाली आणला जातो. प्लास्टिक सुद्धा जे काय आहे ते सगळं खाली भरून आणलं जातं. त्यामुळे चायनाची बाजू ही बऱ्यापैकी क्लीन आहे, पण नेपाळच्या बाजूला तेवढं प्रयत्न दिसत नाहीत, कमी पडतात प्रयत्न, कारण इथे संख्या पण खूप आहे. सगळ्यात जास्त जो काही भाग आहे तो म्हणजे मृत शरीराचा, तो खाली आणता येत नाही. ते सगळे तिथे बर्फामध्येच टाकले जातात आणि काही वर्षांनी ते पुन्हा वर येतात आणि ते तसंच राहतात, कारण ते आणणं खूप जिकरीच आहे. कुठलंही मृत शरीर खाली आणायचं म्हटलं तर त्याचा एक वेगळा धोका आहे आणि खर्चही खूप आहे. ते कोणी करत नाही. हिमालयाबद्दल आपल्याकडे काही गूढरम्य अशा गोष्टी आहेत. तिथे यती आहेत, तिथे अशा अनेक प्रकारच्या गूढ शक्तींचा वास आहे असं म्हटलं. आता आपण अनेक वेळा हिमालयात गेलेला आहात, आपल्याला कधी अशा प्रकारचे अनुभव आलेत? नाही, कधीच नाही आले. पण साधू वगैरेचे अनुभव आलेले आहेत. म्हणजे आम्ही एक याला गंगोत्रीचं जे गोमुख आहे, जिथून गंगा पाणीच्या स्वरूपात बाहेर येते, त्याच्यावरती तपोवन म्हणून ठिकाण आहे. तिथे आम्ही 84 मध्ये गेलो होतो. तिथे एक सिमला बाबा म्हणून राहत होते
म्हणजे अक्षरशः फक्त लंगोटी होती अंगावर आणि वरती एक कांबळी होती, त्याच्यावर ते दिवसभर राहायचे. आणि जिथे आम्ही 2-2 स्वेटर, पायामध्ये असे ते हातामध्ये ग्लोव्ज, पायामध्ये सॉक्स, आणि आम्हाला तरी थंडी वाजत होती. आणि तो माणूस तिथे त्या एवढ्या थंडीमध्ये राहत होता आणि तिथेच राहायचा तो. म्हणजे अशी लोक आहेत, तप करणारी, ते भेटलेले आहेत आम्हाला. तर अशी लोक आहेत, पण त्याच्या पलीकडे अतिमानव वगैरे कधी कोणी दिसलेलं नाहीये. यानंतर तुम्ही मनाली ते लेह अशा स्वरूपाची एक सायकल यात्रा केली, त्याबद्दल काही सांगा आणि त्या यात्रेनं काय दिलं? सायकलिंगचं काय नाही की आपल्याकडे सायकलिंग खूप पूर्वीपासून आहे, अजूनही होतं, ग्रामीण भागामध्ये सायकलिंग होतं, पण शहरी भागामध्ये सायकल्स कमी झालेले आहेत. तर हा एक ट्रेकिंग सारखाच एक शरीर तंदुरुस्त ठेवण्याकरता एक चांगला पर्याय आहे असं मला वाटलं. म्हणून मग नॅशनल लेवलला सायकलिंग चालू करावं, आणि ती सायकलिंग हे नाही तर डोंगरांमधलं सायकलिंग, माउंटन बायकिंग चालू करावं. म्हणून 2006 मध्ये मी प्रयत्न केले, पण त्यावेळेस सायकलच मिळायची नाही. म्हणजे सायकल आणायची, म्हणजे त्याच्यावर इम्पोर्ट ड्युटी लागे, 300% इम्पोर्ट ड्युटी होती. तर मग ते शक्य नव्हतं, म्हणून हरियाणामधनं मी 20 सायकली तिथल्या कारखान्यामधनं बनवून घेतल्या, की त्याला शॉकर्सचे म्हणजे स्प्रिंग्स वगैरे टाकून वगैरे घेतल्या, आणि त्याच्यावर मनालीच्या जवळचं ठिकाणी एक सायकलचा मार्ग सुरू केला. आणि त्याला एक 80 लोक त्यावेळेस आलेली, जलोरी पासचा ट्रेल होता तो. आणि त्यातनं पहिल्या वर्षी तो कसा बसा निभावून नेला. आणि त्याच वर्षी दिल्लीतल्या एका गृहस्थाने फायरफॉक्सच्या सायकली एजन्सी घेऊन त्याने आणल्या होत्या. 40 सायकली पहिल्याला त्यातला लॉट वायच्या युथ हॉस्टेल करता विकत घेतला, आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी लेहला आणि मनालीला सायकलिंगचा प्रोग्राम टाकला. तो चांगला खूप व्यवस्थितपणे पार पडल्यामुळे त्यातनं आम्हाला मुलं मिळाली की अनुभव मिळाला माउंटन बायकिंगचा. आणि त्याच्या पुढच्या वर्षी ट्रेकचं आम्ही 120 सायकली घेतल्या, आणि त्याच्यातनं मनाली ते लेह असा सायकलचा प्रोग्राम टाकला. तर त्याकरता सुरुवातीला अनुभव असलेली माणसं पाहिजेत, कारण खडतर प्रवास आहे. भारतीयांच्याकडनं अशा प्रकारचं काही अनुभव कधीच आयोजित केलेला नव्हता असा प्रोग्राम. तर मग ज्या लोकांनी आधी सायकलीच्या वायच्या प्रोग्राममध्ये भाग घेतला त्यांच्यातनं निवड केली आणि असा कार्यक्रम केला आणि यशस्वी झाला. 30-40 वर्षापूर्वी सिंहगडात जेव्हा पहिल्यांदा पाऊल ठेवलं त्यावेळेला आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग हा गिर्यारोहणात जाईल याची सुतराम कल्पना आपल्याला त्यावेळेला आली नसेल. परंतु आज जेव्हा मागे वळून पाहता त्यावेळेला काय वाटतं, गिर्यारोहणाला इकडे चांगले दिवस आलेत का जे आलेले दिवस आहेत ती सूज आहे? नाही, चांगले दिवस आलेले आहेत. म्हणजे संख्येने म्हणा किंवा एकंदरीत प्रगती झाली आहे म्हणा, सगळ्या बाबतीत खूप चांगले दिवस आहेत. परंतु हा जो खेळ आहे हा परदेशी लोकांमध्ये ज्या पद्धतीने खेळ म्हणून वाढीस लागलेला आहे, रुजलेला आहे, एक परिपक्व खेळ झालेला आहे, तसं आपल्याकडे तो परिपक्व अजूनही व्हायला हवं. जास्त संख्येने इथे मोहिमा व्हायला हव्यात. कारण काय होतं की आत्ता पण आपल्याकडच्या ज्या मोहिमा आहेत त्या छोट्या छोट्या शिखरांवर किंवा त्याच शिखरांवर होतात. जसं आपल्याकडे 6,500 किलोमीटरचा हिमालय मिळाला, पण त्यातल्या बहुतेक शिखरांवर, बहुतेक अवघड मार्गांवर हा युरोपियनांचा ठसा आहे किंवा अमेरिकन म्हणजे परदेशी लोकांचा ठसा आहे. तो भारतीयांचा ठसा त्याच्यावर उमटायला पाहिजे. त्यामध्ये आपण अजूनही कमी पडतो. आपल्याकडे अनेक शिखरं आहेत की जे अजूनही अनक्लाइंब आहेत, त्याला भारतीयांनी साथ घातली पाहिजे. रॉक क्लाइम्बिंगमध्ये आपल्याकडे सह्याद्री आहे, सह्याद्रीमध्ये अनेक प्रस्तरारोहणाच्या संधी आहेत, मोठमोठ्या वॉल्स आहेत, त्याच्यामधनं प्रस्तरारोहक तयार व्हायला पाहिजे आणि परदेशी लोकांच्या तोलामोलाचं प्रस्तरारोहक आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे. संधी आपल्याकडे आहे, भूगोल आहे, त्याच्याकरता शास्त्र आहे, आता अनुभवी लोक पण आहे, इक्विपमेंटही मिळते, सगळं असताना आणि आर्थिक बाजूही तसं सामान्य लोकांची सुधारलेली आहे. पूर्वी आम्हाला म्हणजे ट्रेकला जायचं म्हटलं तरी कठीण असायचं. म्हणजे बसचे पैसे काढायचे, पुन्हा खाण्यापिण्याचा खर्च, हे शक्य व्हायचं नाही. तर आता खूप मोठ्या प्रमाणात परिस्थिती बदललेली आहे. किंबहुना प्रस्तरारोहणाला किंवा गिर्यारोहणाला एक प्रकारचे अच्छे दिन आले असं म्हणायला काही हरकत नाही. खरंच चांगले दिवस आलेले आहेत, म्हणून त्याचा फायदा करून घ्यायला. काही काही लोक मुलं खरंच खूप चांगल्या प्रकारचं क्लाइम्बिंग करतात, पण ते संख्येने जास्त व्हायला पाहिजे. ज्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर खांद्यांवर मुलं जात आहेत, मुलं मुली जात आहेत, त्यांनी ह्याकडे पण वळायला पाहिजे की ठीक आहे माझ्या 4 महिने मी मजा केली, पण 4 महिन्यानंतर त्याचं सातत्य वाढवलं पाहिजे की पुन्हा मी आलो पाहिजे, मला वेगवेगळ्या उद्देशांकरता सह्याद्रीत फिरलं पाहिजे, त्यातल्या निसर्गाचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्या वनस्पतीचा अभ्यास केला पाहिजे, किल्ल्याचा अभ्यास केला पाहिजे, प्रस्तरारोहणाकडे गेलं पाहिजे. कारण हा ट्रेकिंग हे माध्यम आहे. ट्रेकिंगच्या माध्यमातून अनेक प्रकारचे साहसी उपक्रम सुरू करता येतात. आज जे शनिवार रविवारी ट्रेकिंगला जातात त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे हौसी लोक आहेत आणि एक म्हणजे ज्यांना खरोखरच गिर्यारोहणाची आवड आहे किंवा गिर्यारोहणामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ जावा असं त्यांना वाटतं, असे पदरमोड करून स्वतःचा वेळ खर्च करून जाणारेही आहेत. या दोघांसाठी म्हणून काय प्रकारची काळजी घ्यावी असं सांगाल आपण?
जे रेग्युलर जाणे अनुभवी लोक आहेत ते तर आपली सगळी तयारी व्यवस्थितपणे करून जातातच. कारण कोणत्या संस्थेच्या माध्यमातून असेल तर कोणतरी त्याचा अनुभवी त्यांच्याबरोबर असतो, 2-3 जण असतात. ते व्यवस्थितपणे ऑर्गनाईज असतं ते सगळं. ते कुठे जावं, काय करावं, काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठे प्रस्तर असते तर त्याच्याकडे रोप वगैरे असायला पाहिजे तशा पद्धतीचे. परंतु जे हौशी लोक जी आहेत ना यांनी खूप जपून करायला पाहिजे. कारण काय असतं, हौसेच्या पायी करणारी लोक जी असतात ना त्याच्यामध्ये अनुभवी लोकांची संख्या कमी असते आणि मग त्यातनं अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली जी लोक असतात ना ती धोकादायक असतात. कारण पुढचं माहीत नसतं, 4 जणांमध्ये आपली कॉलर टाईट करायची असते, मग अडचण आली की मग मात्र कठीण जातं. कारण सह्याद्री किंवा साहसी खेळामध्ये ऐन वेळेची तयारी व्यवस्थितच असावी लागते. त्याच्यामध्ये हायगे करून चालत नाही, कारण त्या जीवावर बेतू शकतं. तर त्या सगळ्या गोष्टींकरता पर्यायी सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत, मार्ग कसा आहे, त्या पद्धतीचे एस्केप रूट्स आहेत, आजूबाजूला काय आहे, कुठे आपण समजा अडचणीत आलो तर काय प्रकारची मदत करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असायला पाहिजे. आणि साहसी खेळ हा अनुभवातून शिकायला मिळतो. तो कुठल्याही क्लासरूम मध्ये शिकवता येत नाही. तुम्ही 10 वेळेला तिथे जायलाच पाहिजे. त्याच्यातनं वेगवेगळ्या निसर्ग कळतो, सह्याद्री कळतो, हिमालय कळतो आणि मग त्यातनं आपली प्रतिक्षिप्त क्रिया जागृत व्हायला लागते की ह्यावेळेस असं करायला पाहिजे, ह्यावेळेस असं करायला पाहिजे. हे शिकून नाही येत ते. तर त्यामुळे अनुभव हा महत्वाचाच आहे. ऋषिकेश यादव जर गिर्यारोहक झाले नसते तर नेमके काय झाले असते? मी कॉलेजमध्ये असताना प्रयत्न केला होता की आर्मीमध्ये जाण्याचा आणि म्हणून एनसीसी मध्ये पण मी गेलो होतो. एनसीसीचे सगळे परीक्षा आणि ते सगळ्या केल्या होत्या, परंतु आर्मीमध्ये जाऊ शकलो नाही. आणि त्याच्यातनं नंतर मग हे गिर्यारोहण त्यासारखंच एक कालखंड मला मिळाला. हे माझं नशीब. प्रेक्षको, पावसाळा म्हटला म्हणजे गिर्यारोहकांसाठी पर्वणीचा काळ असतो. परंतु या पर्वणीच्या काळामध्ये काय प्रकारची काळजी घ्यावी, किंबहुना गिर्यारोहण हे करिअर असू शकतं का, त्यातून व्यवस्थापनाची तंत्र आणि मंत्र शिकता येतात का, एव्हरेस्टची मोहीम कशी आखली, आपल्या गिर्यारोहणाच्या प्रेमाला सुरुवात कशी झाली, इथपासून ते यंग झिंगारोच्या मार्फत सुरू केलेला प्रवास, त्यावर लिहिलेली पुस्तकं आणि त्याहीपेक्षा सुद्धा सह्याद्री सारख्या एका मोठ्या पहाडानं शिकवलेलं प्रचंड मोठं असं ज्ञानाचं भांडार आज ऋषिकेश यादव यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी खुलं केलं. झी24 तासच्या प्रेक्षकांतर्फे विशेष धन्यवाद. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.